तमाशाचा फड करून टाकला तुम्ही. कोण आहे? माझी होणारी नवीन बायको. कोण आहेस ग तू टवळे? मी जलेबी बाई सातारकर. नाही तुला जिलेबी सारखी वाकडी करून रस पिळून टाकली ना तर नावाची नाही काय कोणता काय राजा कोण आहे? मी हिची होणारी बायको. आम्ही दोघे लग्न करणार आहे. हे असं करू शकता? कसं करू शकता तुम्ही असं? आ? माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद करून टाकले तुम्ही. अगं अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. बाबा देवासारखे देवासारखे धाव झाले बाबा, तुम्ही देवासारखे धाव झाले. अहो बघा यांनी काय केलं बघा बाबा, मी पाया पडते बाबा तुमच्या. अहो बघा ना, अहो बघा हे काय करत बसले, माझ्या पुरीचं आयुष्य बरबाद करून टाकले बाबा यांनी. सांगा येतं जरा समजून. याला जबाबदार तूच आहेस. मी काय केलं? हो. मी पाया पडते तुमच्या बाबा. पाया? अगं तू याच्यावर अन्याय केलास, मग हा तुझ्याशी कसाच वागणार. आता माझ्या पाया नाही पडायचं, पाया पडायचं तर त्याच्या. साहेब बापू माफ करा, मी पाया पडते, पदर पसरते, पण माझ्या पुरीच्या आयुष्याचं असं वाटोळ करू नका. वा 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 वा. अहो सासूबाई राहू द्या, मी काय एवढा काय गुजरा नाही, कळलं ना. मी तुम्हाला वटणीवर आणायला ही सगळी नाटकं केली होती. मला हा माझं काही चुकलं. आलीस ना वटणीवर आता, मग मी सांगतच. तुम्ही एक तुम्ही म्हणजे हे कितवं लफडं? लफडं नाही, अहो किती नाही, हे ओरिजिनल, हे माझे यजमान आहेत, म्हणजे आपले मोगराचे वडील आहेत हे. काय सांगताय? म्हणून म्हणजे मला कटाळून घर सोडून गेलते. हा, तुमच्यासारख्या बाईला कटाळून घर सोडूनच जाईल ना तो माणूस. नाही काय. माफ करा, पण माझ्या पोरीला तेवढं वाचवा. मोगरा, ए मोगरा. काय मोगरा? अगं ये ग ये बाय. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. नाही ना, मी नाही जाणार. काय काय सांग तरी एकदाच, तुला काय पाहिजे सांग तरी एकदाच, काय पाहिजे ते. घड्याळ, काय घड्याळसाठी? कोण आहेस तू? घड्याळवाला. त्यानं लग्नात माझ्याकडनं घड्याळ विकत घेतलं होतं आणि पैसेच नाही दिलं. मला माझं घड्याळ पाहिजे. दिलं होतं ना पैसे सगळे. सगळ्या खोट्या नोटा दिल्या होत्या. मला माझं घड्याळ पाहिजे, मला माझं घड्याळ पाहिजे. जावई बापू देऊन टाका, मी तुम्हाला दुसरं घड्याळ देतो देतो. देऊन टाका त्यांचं घड्याळ. आयला या घड्याळमुळेच माझ्यावरती ही वेळ आली होती. हा हा, जा बाबा, झालं ना. हा. ओके, जा निघा. चला चला, आता सगळेजण हातपाय तोंडून घ्या, मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, मस्त जेवण करून घ्या. असं वागायचं. चला चला जेवायला चला का, चला. भूक लागली होती. काय भूक लागली? ते आमच्या घरचं चालू आहे. हा, चला निघायचं इथून. चला, इथं काही गाव जेवण आहे का? चला निघा इथून. आणा ते मिशी काढा, जा तिकडे. मिशी नाही लावायची याच्यानंतर. का काढली? का काढली म्हणजे मी स्वतः काढली, त्यामुळे कोणाचीच काढ लावायची नाही. चला निघा इथून. चला चला जा, हा, चला मोगराला घेऊन जेवण करून घ्या. आणि हे बाई, तू कोणासाठी थांबली इथं? आमचे साहेबांसाठी. कोणाचं अकाउंट आहेस तू? निलू फुगे साहेबांचा. अच्छा, म्हणजे आमच्या ह्यांचं अकाउंट आहे. तुम्हाला ना सोडत नाही, तुमची अजून चिरली नाही तुला ना. थांब, जाऊ नको. थांब. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा. तर खूप गप्पा मारायच्या आहेत सगळ्या कलाकारांची. पण आता काय झालेलं आहे, आता वेळ आहे एका आमच्या कार्यक्रमाची. तर इथे आता एक छोटी पत्रकार परिषद होणार आहे, कारण आम्ही घराघरात गोष्टी पोहोचवतो, पण काही पत्रकार असतात जे इथे येतात आणि काही गोष्टी पोहोचवतात.
तर पत्रकार परिषदेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आता तुकरटवाडीतल्या गुलकन केबल नेटवर्क वरती चर्चा करण्यासाठी काही पत्रकार येणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या सगळ्या पत्रकारांसाठी. या हे बसू शकता. इकडे इकडे. हो काका. शूटिंग 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 शूटिंग. ते फक्त तसं दिसतंय, बसायचंय ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एवढी. आपण ते नेमकं काय लेडीज चप्पल घातली का पायात? एक बायकोच घालून आला असाल तुम्ही. हा तुम्हाला कसं माहित, फारच अभ्यास दिसतो माझ्या घराबद्दल तुमचा. असू द्या. चला त्याच्यावर काय पंच नसेल तर पुढे जाऊया. चला. तर पत्रकार परिषदेला आपण आता मी बराच वेळा होतं की आपल्या अपरोक्ष काही यांनी विरोध काढलेला असेल तर आपण मध्ये नको तोंड घालायला. आपण काय बोलावून त्यांचं पंच जाऊन त्यांनी मागे जाऊन सांगा तू बोलला म्हणून तो पंच पडला. म्हणून बराच वेळ बघतो. पण आता एंट्रीला बूट घातला म्हणून काय. ते पण टेनिस काही होईच ना कॅरमच चालला होता बराच वेळ. त्याच्यामुळे म्हटलं असं. पत्रकार परिषदेत आपण काल आला होता. हो बंडू कुलकर्णी सर. हो आज प्रेस मध्ये. हो वा वा. आज पत्रकार म्हणून आला. हो हो क्या बात आहे. तुमचं परत मनापासून स्वागत. धन्यवाद. हां तर काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण विचारू शकता. आणि हा मला विचारायचं आहे प्रश्न. अच्छा आज पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचार. कोणाला आपल्याला प्रश्न साधारण विचारायचा आहे? वैभव मांगले यांना मला प्रश्न विचारायचा. वैभव वांगले यांना काय प्रश्न? नमस्कार सर. हा नमस्कार बोला. सर माझी एक रिक्वेस्ट होती की माझ्या मुलाचा बारसा आहे तर तुम्ही याल का नामकरण विधीला? म्हणजे माझ्या मुलाला नाव ठेवायचं आहे. 2-4 नावं तुम्ही सुचवा. त्यातलं एक ते नाव- काय येतील? कारण ते खूप लोकांना नावं ठेवतात. आणि त्यात माझा मुलगा म्हटल्यावर नाव ठेवणारच ते. काय तुमच्या मुलासाठी 3-4 नावं सुचवायची आहेत. पण 3-4 पुरतील का? सर आम्ही लक्षात Sorry, ठेवू. मान- प्रेस हां प्रेस. सॉरी Please, sir. सॉरी चुकलं. आणि खऱ्या पत्रकारांना सांगतो तुम्ही उगाच त्यांच्याशी स्वतःला रिलेट करू नका. हां. हे गमतीसाठी चाललेलं आहे. कोणाच्या भावना दुखावल्या तर आत्ताच क्षमस्व. अजिबात कोणी कोणाच्या भावांना दुखवायचं नाही. लक्षात ठेवा. अरे लोकांचे भाऊ म्हणजे काय मस्करी वाटते का तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही कुठून आहे? प्रेस मधून आहे का तुम्ही? मी सर दैनिक तराट मधून आलो. बसा तराट